मंडळी, राज्यातील दोन्ही पोटनिवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं असून राहुरी पाठोपाठ आता बारामती विधानसभेची निवडणूक देखील बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही राष्ट्रवादींसह महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. पण महाविकास आघाडीतील काँग्रेसनं वेगळी भूमिका घेत बारामतीसाठी आपला उमेदवार जाहीर केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून 6 उमेदवारांची नावं हायकमांडला पाठवण्यात आली होती. त्यातील ॲडव्होकेट आकाश मोरे यांच्या नावावर रविवारी रात्री शिक्कामोर्तब करण्यात आलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. पण दुसरीकडे धनगर बहुल असलेल्या बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका पहिल्यांदा ज्यांनी घेतली होती ते ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मात्र ऐनवेळी माघार घेतली. सोमवारी 6 एप्रिल हा निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी उद्या आपण अर्ज भरणार असल्याचं रविवारी जाहीर केलं होतं. उमेदवारीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष आपल्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण सोमवारी सकाळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोबत त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून अचानक माघार घेण्याचा निर्णय घेतला. मंत्री दत्तात्रय भरणे सुनेत्रा पवार यांच्या वतीनं लक्ष्मण हाके यांना भेटायला गेले होते. स्वतः सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी देखील हाकेंना माघार घेण्यासाठी फोनवर संवाद साधला होता. पण त्यांनी आता माघार घेतली असली तरी बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यात बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तर काँग्रेसचे ॲडव्होकेट आकाश मोरे आणि राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार या 2 उमेदवारांमध्येच थेट लढत बघायला मिळणार आहे. पण ॲडव्होकेट आकाश मोरे आहेत कोण? काँग्रेसनं उमेदवारीसाठी त्यांचंच नाव फायनल का केलंय? आणि या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्या समोर कोणती महत्वाची अट ठेवली आहे ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहेत समांतर. मंडळी, जय पराजय हा नंतरचा विषय, पण महत्वाचं म्हणजे 12 वर्षांनंतर बारामतीमध्ये आता काँग्रेसचा पंजा पुन्हा दिसणार आहे. काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम होता. सुनेत्रा पवार यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केली. मात्र संध्याकाळी काँग्रेस हायकमांडनं दिल्लीतून ॲडव्होकेट आकाश मोरे यांच्या नावाची घोषणा केली. ही घोषणा झाल्याबरोबर आकाश मोरे कोण आणि त्यांची उमेदवारी या निवडणुकीसाठी फायनल का करण्यात आली अशा चर्चांना उधाण आलं. तर आकाश मोरे हे एक प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी BA LLB शिक्षण पूर्ण केलं असून गेल्या 15 वर्षांपासून बारामती जिल्हा सत्र न्यायालयात वकिलीचं काम करतात. ते बारामती तालुक्यातील मोर्टी येथील आश्रमशाळेमध्ये सदस्य म्हणून देखील कार्यरत आहेत. बारामतीमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ते वसतिगृह चालवतात. याशिवाय ते त्यांच्या मूळ गावी भटक्या विमुक्त समाजातील मुलांसाठी निवासी आश्रमशाळा देखील चालवतात. त्यांचे वडील विजयराव बोरे हे काँग्रेसकडून विधान परिषदेचे आमदार होते. शरद पवारांनीच त्यांना आमदार केलं होतं. पण त्यापूर्वी शरद पवारांच्या बारामतीतील राजकीय विरोधक म्हणूनही विजयराव मोरे ओळखले जायचे. पवारांच्या विरोधात एका विडी कामगाराला निवडणुकीत उतरण्याचं धाडस त्यांनी दाखवलं होतं. दरम्यान नंतरच्या काळात शरद पवारांनी काँग्रेस सोडली, पण विजयराव मोरे त्यांच्या सोबत गेले नाही. मोरे यांनी बारामतीत काँग्रेस पक्ष टिकवून ठेवला. वडिलांचा हाच वारसा आता आकाश मोरे पुढे नेतात. आकाश मोरे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे आता काँग्रेसनं त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तसंच बारामती विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे आणि त्यामुळे देखील काँग्रेसनं आकाश मोरे यांच्या रूपात धनगर चेहरा मैदानात उतरवलाय. मंडळी, 2014 मध्ये सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी बारामतीतून काँग्रेसचे उमेदवार म्हणून आकाश मोरे पहिल्यांदा निवडणूक मैदानात उतरले होते. त्यावेळी त्यांना केवळ 4014 एवढीच मतं मिळाली होती. तर अजित पवारांनी तब्बल 90,000 मताधिक्य घेत विजय मिळवला होता. पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्यानंतर मोरे पिता पुत्रांनी कायमच पवार कुटुंबाच्या सावलीत राजकारण केलं. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून 2024च्या लोकसभा निवडणुकीत याच मोरे पिता पुत्रांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी शरद पवार गटाच्या युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. पण आता बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसनं वेगळी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे विजयराव मोरे यांचं वय आज 83 वर्ष आहे. पण आजही त्यांचे आणि शरद पवारांचे संबंध सलोख्याचे मानले जातात.
त्यातच बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका घेतलेले शरद पवार आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 8 एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी शरद पवार स्वतः विजयराव मोरे यांच्याशी संवाद साधून आकाश मोरेंना माघार घ्यायला लावणार का, असा प्रश्न चर्चेला जातोय. तर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे स्वतः देखील या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याच्या विचारात आहेत. पण त्यासाठी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या समोर एक प्रमुख अट ठेवली आहे. त्यांनी म्हटलंय की लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत असून आमचा मूळ शत्रू हा भाजप आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा मुद्दाही आहे. या मुद्द्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. जर राज्य सरकारनं अजित पवारांच्या अपघातावर गुन्हा दाखल केला तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत पुनर्विचार करू, असं आकाश मोरे यांनी स्पष्ट सांगितलंय. मंडळी, बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मेला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महायुती तसंच महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे सेनेच्या भक्कम पाठिंब्यानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं पारडं आज जड मानलं जात आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसला असणारा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आणि धनगर ओबीसी मतांची बेरीज वजाबाकीवर समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं राजकीय जाणकार सांगतात. दरम्यान या राजकीय लढाईत अजित पवारांचे पुत्र जय पवार भाऊक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी बारामतीकरांना सांगितलंय की निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण बारामतीकरांनी कुणाला विजयी करायचं तर ते ठरवलेलं आहे. आज दादा प्रत्यक्षात आपल्यात नाहीयेत, पण दादा आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. बारामतीमध्ये जी विकास कामं दिसत आहेत ती फक्त दादांमुळे आणि साहेबांमुळे, अशा शब्दात जय पवार यांनी बारामतीकरांना साथ घातली. तर आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा काकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतात. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा आमचा विश्वास आहे. परंतु तसं नाही झालं तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहे असं समजून बारामतीकरांनी सुनेत्रा काकींना विक्रमी मताधिक्यानं निवडून द्यावं, असं आवाहन मी करतो. तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल, अशी भावनिक साद रोहित पवारांनी घातली आहे. मंडळी, दिवंगत अजित पवार हे बारामतीमध्ये कायमच मोठ्या मताधिक्यानं निवडून यायचे. त्यामुळे बारामती हा पवार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. आता हीच परंपरा कायम ठेवण्याची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांच्यावर आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.